पाण्यात विरघळणारे सगळे मटेरियल तुम्हाला दाबता येते पाण्यात विरघळलं पाहिजे काय असं राळ वगैरे राहिलं नाही पाहिजे त्यावर ते फिल्टर थोडं जाम होतं ह्या मोडला आहे ह्या मोडला आहे म्हणजे चालूमध्ये मिक्सर असते नाही हो चालूमध्ये मिक्स असते कंटिन्यू मिक्स असते तो मशीन चालू झाल्यापासून मशीन पाणी संपेपर्यंत मशीन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मिक्स करत आहे फिल्टर सांगा त्याला 2 गिअर आहेत गिअरबॉक्सला समजा वातावरणात तुम्हाला आता हवा कमी आहे किंवा तुमच्या फ्लॉवरिंग स्टेजमध्ये बाग आहे त्यावेळेस ट्रॅक्टर बंद असताना आपण मशीनचा आधी गिअर सिलेक्ट करायचा आता ही मध्ये ट्रॅक्टर बंद असताना चालूमध्ये गिअर शिफ्ट करायचं ना आपल्याला आता मध्ये घेतला मध्ये आहे तुम्हाला इथं न्यूट्रल होतो गिअरबॉक्स तुमचा फॅन चालत नाही ज्यावेळेस तुम्ही मटेरियल दाबता किंवा हँडगन औषध मारता त्यावेळेस गिअरबॉक्स न्यूट्रल करून ठेवायचा आता ट्रॅक्टरला जास्त ताकद गरज लागत नाही त्यावेळेस फक्त पंप फिरतो तुमचं काम चालू राहतं आणि वर जर घेतलं पडला पूर्ण वर आला म्हणजे तास पडला ज्यावेळेस वातावरणात हवा कमी असते सहज औषध पोचतं किंवा तुमचं फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे जास्त हवेची गरज नाही त्यावेळेस तुम्ही कासव वापरायचं ज्यावेळेस तुमची कॅनॉपी वगैरे वाढते जास्त गर्दी होती झाडात औषध पोचणं गरजेचं राहतं त्यावेळेस ट्रॅक्टरचे RPM 18 ते 20 वर पाहिजे आपल्या ट्रॅक्टरचा RPM आणि हा दुसऱ्या गिअरवर शिफ्ट करायचा त्यावेळेस तुम्हाला हवा आणखीन जास्त भेटेल ह्याचा आणि पाण्याचा डिस्चार्जचा काही संबंध नाही म्हणजे तुम्हाला असं वाटेल की दुसऱ्या हे टाकलं म्हणजे औषध पण जास्त जाईल काय काय जणांचं राहतं की गिअरबॉक्स हवेसाठी वापरला आहे हवा कमी जास्त करायसाठी तुम्हाला पाण्याच्या कंट्रोलसाठी हा कंट्रोलर दिलेला आहे कमी जास्त करायसाठी फिल्टर आहे फिल्टर प्रत्येक टाकीला एक खोलावं लागतो प्रत्येक एका टाकीला खोलायचं फिल्टर करून नको त्याला एक टाकी एक टाकी थोडे हे औषधाचं जाळ साफ करायची त्याच्यामध्ये ओरिंग असते म्हणजे ओरिंग दाखवलं जाड ओरिंग ही ओरिंग फक्त कुठं पडून देऊ नका जिथं फिल्टर दुसरं आहे तिथं ही जी ओरिंग आहे का नाही ही एक ओरिंग आहे रबर ही पडली नाही पाहिजे कारण हे इयर पकडू नाही म्हणून ओरिंग टाकलेली असते इयर आणि लिकेज वगैरे राहणार दुसरा फिल्टर घेतला ते बी प्रत्येक पंपाला आठवड्यातून एक दो आहे आठवड्यातून एकदा बोरिंग पण पडून द्यायची बसते नाही का व्यवस्थित वरील पाणी टाकीत सोडून द्यायचं म्हणलं की हीच द्यावे तिकडे काय तिकडे शिलेक जर राहिलं तर मोकळा तलाव आहे इकडून तुम्ही हँडगन जोडू शकता ओके आता नवजलचं पाठीमागं त्यावेळेस तुम्हाला समजा तुम्हाला एकच नवजल चालवायचं हा वर ह्याला आडवा केला की नवजल बंद होते तुम्ही एक म्हणलं तर एक नवजल चालू करू शकता हे मला आता हे 3च लागतात ते 3च मी चालू ठेवलं बाकीचं आडवं केलं बंद झालं पिकाच्या हाईटनुसार ह्याला ॲडजस्ट करायचं म्हणलं की हा नट थोडा हा लूज करायचा पाणी आपल्याला पाहिजे असं सेट करायचं झाडाच्या बुडावर बी गेलं पाहिजे आणि हा पॉईंट आहे मध्ये आणि झाडाच्या शेंड्यापर्यंत असं नवजल सेटअप करताना करायचं त्याला हलक्या हाताने आवडलं जास्त आवडलं नाही ब्रास नट असतं म्हणजे आपल्याला साध्या नटाला दाखवतो की ह्याला काही गॅरंटी वॉरंटी येत नाही ब्रासमध्ये तुम्हाला वॉरंटी गॅरंटी पंपला गिअरबॉक्सला आणि कंट्रोलला 1 वर्षाची गॅरंटी वॉरंटी राहते नवजल जे तुम्हाला लागतं तेवढं चालू ठेवायचं ते लागत नाही ती बंद असं करून ठेवायची ही पोझिशन तुम्हाला तर सांगितलं त्यावेळेस आपल्याला हलक्या हाताला आवडतो